विचार आहे, डेव्हलपमेंट तुमच्या भाषणामध्ये आहे, टीका कोणावरती होत नाही फारशी, त्यामुळे महानगरपालिकेमध्ये नागपूरमध्ये सीसी रोड सगळे जे दाखल झालेले आहे, काय सांगाल? अजेंडा आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केलेली आहेत की आम्हाला दुसरे विषय सांगण्याची आवश्यकता नाही. विकास कामांवरच आम्ही मतं मागतो आहोत. फक्त कोणी आमच्यावर एखादा वार केला तर तेवढाच थोपवतो. बाकी पूर्ण अजेंडा विकासाचा आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. हर्षवर्धन आज पाहिलं असेल, टीका तुमच्यावर झाली. हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत अभद्र भाषा तुमच्यासाठी वापरली आणि त्यापेक्षाही वाईट शब्द तुमच्यासाठी वापरले. निवडणुकीच्या काळात भाषा खाली चालली आहे. बघा, पहिल्यांदा तर कोणी कितीही शिव्या दिल्या तरी माझ्यावर काही परिणाम याकरता होत नाही की मला विष प्यायची सवय आहे आणि जोपर्यंत महाराष्ट्राची जनता माझ्या सोबत आहे तोपर्यंत असल्या फालतू वक्तव्यांनी मला काही फरक पडत नाही. दुसरं, तुम्ही ज्यांचं नाव घेतलं काय हर्षवर्धन सपकाळ, त्यांना काँग्रेस पक्षातच कोणी सिरियसली घेत नाही, त्यांच्या जिल्ह्यात तालुक्यात देखील कोणी सिरियसली घेत नाही. तुम्ही का सिरियसली घेता? ते केवळ मला शिव्या दिल्यामुळे दिवसभर चॅनलवर त्यांचं नाव चालतं एवढ्याकरता ते बोलतात. त्यामुळे त्याला उत्तर देऊन मी कशाला माझ्या तोंडाचा वाफा या ठिकाणी खराब करू? विकासाचा मुद्दा तुमचा आहे, मात्र बीएमसी मध्ये जे सत्तेत होते त्यांचा अप्रोच असा दिसत नाहीये. विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही. ते बोलूच शकत नाही, कारण 25 वर्षात त्यांनी काहीच केलं नाही. त्यामुळे त्यांना वेगवेगळे मुद्देच मांडावे लागतील. विकासाच्या मुद्द्यावर जर ते त्या ठिकाणी आले तर त्यांना माहिती आहे लोकांना तोंड दाखवायला आपल्याला जागा नाही.